मग लोकांना बोलायला काय चाललं. पण जाऊ द्या, जे खरं खोटं तुमच्या पण समोर आलं लास्टला. आलं ना तसा ते. नव्हतं म्हणून बरोबर ना? सगळ्यांच्या समोर बघा, आलं. किती प्रेम जे करते काय. तुमच्यावर. आणि मग बाई त्याच्यावरती बाबा. त्याला सांगा. त्याला त्याला अजून विचारा. नाही बाई. तुला नाही, तुला माहिती आहे आम्ही काय काय केलेलं काय आहे. काय जेव्हा बातमी ते आहे. ते बहिणी जेव्हा डिप्रेशन मध्ये होतं ना, त्याला आम्ही त्याच्या मागे रोज रडायचो. हा, एक आणि मिनिटं पण त्याला सोडत मी नव्हतं. माहिती मी सांगितलं ना तुला, सांगितलं. सगळं सांगितलं. एक मिनिट पण आम्ही सोडायचो नाही. सगळे काम सगळेजण पण इथे येऊन झोपायचे आम्ही म्हणजे रात्र सगळेजण. रात्र जागी, तो त्याला आम्ही माहिती सांगितलेलं मी तिला सगळं. सगळे झोपलेले असायचे ना, पण आम्ही दोघी जागी एक राहायचो एक जण त्याच्यासाठी. जागे राहायचो की तू काय त्याच्या करणार मागे आहेस? सगळे हे पण सांगितलेलं तो आहे. गॅलरीत जाऊन याच्यावर बस- तो तो एकदा कंटाळलेला आम्हाला माहितीये का. काय माझ्या मागे मागे का मागे मागे आहेत आमच्या. एक तर पहाटे 4 वाजता तो गॅलरीत गेलेला आणि मला मी याच्याकडे माझं लक्षच होतं. मी जाऊन म्हणलं, इकडे काय करतोय तू? गॅलरीमध्ये बसला होता सकाळी. हा. आठवतं का हा ना, लगेच पोरगी माझी म्हणजे त्या झोपतच नव्हत्या दोघी मी. कंटिन्यू फक्त काय कांबळ हातात राहायच्या. ब्लँकेट हा. सगळ्यांचे ब्लँकेट घेऊन यायचे. मग एके दिवस मी काय बोलले, एक काम करा, लय टेन्शन मध्ये. मग मी म्हटलं एक काम करा, कॅरी बॅग घ्या, ब्लँकेट आखे ब्लँकेट, प्रीतमचं ब्लँकेट हातात, बॉबीचं, कोमलचं आणि बबलीचं, सगळे झोपायला रात्रीचे इथे यायचे. ब्लँकेट हातात हा सगळ्याचे. मग मी आले. म्हटलं एक काम करा ना, बोलले काय बॅग एक बॅग कधी आमच्या घरी तो ब्लँकेट घेऊन सोबत कधी बघ म्हणून ह्या गोष्टी मला असं वाटतं की त्यांचा संसार ना चांगला झाला पाहिजे, चांगला राहिला चांगलंच पाहिजे होईल बाबा. असं मला वाटतं. म्हणून मी जास्त नाही एंटर करत. नाही नाही नाही, आल्या ना प्रेम की आता कुठेतरी जाऊन चांगली खुशी भेटली आम्हाला भाऊला भेटलीये, किट्टूला, मम्मी पप्पांना, आम्हाला सगळ्यांना भेटली, तर ती चांगली राहिली पाहिजे असं आमची इच्छा फक्त. चांगलंच होणार सर. म्हणून आम्ही असं करतो. नाही नाही, तसं करू नका.